कोकणातल्या या दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी संदीप तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की रेडीचा गणपती, देवी माऊलीचं आम्ही दर्शन घेऊन गोव्या साईडला गेलो होतो. पण परत आपल्याला रिटर्न बॅक टू मुंबई यायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही जास्त काही गोव्यामध्ये गेलो नाही. तर आम्ही रिटर्न येताना तारकर्ली बीचवर थांबलो. तिथे त्रिशा आम्ही खूप मजा मस्ती केली. मग आम्ही स्टेसाठी हॉटेल तारकर्ली ब्लीज म्हणून होतं, तिथेच समुद्रकिनाऱ्याच्या बाजूलाच होतं. नवीनच आहे. खूप छान आहे स्टेसाठी. जेवणाची सोय तुम्हाला बाहेर करावी लागेल किंवा त्यांना तुम्ही फिश वगैरे आणून दिलं तर ते करून देतात आपल्याला. तर तशी त्यांना आधी ऑर्डर द्यावी लागते. तर छान ऑप्शन होता स्टेचा. त्रिशा आली, त्रिशा झोपाळ्यावर मस्त मजा मस्ती. तर ही अशी रूम होती, मी स्टे केलेला. इकडे बाल्कनी आहे. रूम छान होती. वॉशरूम नीट अँड क्लीन आहे. तर हा असा 1 नाईट स्टे तारकर्लीमध्ये. ती बॅग राहू दे, मी घेऊन येतो. असं बाहेरचा व्ह्यू आहे. गाडी थोडी पुसून घेतली, जरा क्लीन केली, कारण रात्री साफ करायला टाईम नाही भेटला. मग ॲक्च्युली आम्ही इथे फक्त स्टेसाठी होतो. जेवण बाहेरून मागवलं होतं. तर एरिया वगैरे खूप छान होता. आम्हाला नाश्ता वगैरे करायचा होता कोकणी पद्धतीचा, कारण हॉटेलमधला आम्ही नेहमी जो मुंबईला नाश्ता करतो तो नाही करायचा होता. तर आम्ही नाश्त्यासाठी मागवलंय काय, घावणे. घावणे घावणे कसं आहे त्रिशा, सांग खाऊ. त्रिशाला लागलेली आहे भूक. कसं आहे हा, कसं आहे सांग. मस्त मस्त कोकणी घावणे. नाश्ता तर खूपच छान होता. मी घावणे 2 प्लेट खाल्ले, पोहे 2 प्लेट खाल्ले. मग आम्ही निघालो बोटिंगसाठी. आम्हाला जायचं होतं म्हातारीची चूळ, जे कोकणात फेमस आहे. आम्ही फक्त व्हिडिओ बघितले होते. तर खूप छान असं 3-3.5 तासाची ही बोटिंगची सफर होती. कुठे चाललंय? ईस्ट समर्थ बोटिंग म्हणून आहे त्यांची सर्विस. खूप छान आहे, रिजनेबल आहे. आम्हाला काहीतरी 3-3.5 तासाची टूर होती. तर ती टूर आम्हाला काहीतरी 3 की 3.5 असं बजेटमध्ये त्यांनी आम्हाला करून दिली. जास्त बोलत होते, पण थोडं आपण बार्गेन केलं की थोडं कमी होऊ शकतं. ये बाळा ये, आजा. बोट वाकडी होणार आहे. ओके, बाबा आलेला आहे बोटिंग. बाय बाय मनू बाय. अरे तू राहिली बाहेरच. बोटिंग मधून हळू हळू हळू. बाय बाय. हळू हळू हळू. थांब थांब, गडबड नको. ये. हळू हळू हळू.
आणि आता आपला प्रवास चालू झालेला आहे. बसून राहा, धक्का लागेल. बाबा तुम्ही घालायचे ते घाला नाही. एका माणसाची टरकली रे. माझी नाही ठरकली. ते बघ तिथे पाणी येतं बघ. दिसत आहे बघ. त्रिशा इकडे ना, व्हिडिओ मध्ये ना, जवळ ये.
हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. आशा करतो की तुम्हाला आमचा हा कोकण ब्लॉग नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच फॅमिली ट्रॅव्हल्स ब्लॉगसाठी संदीप ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी नवीन अनुभवासह. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.